निवडणुकीदरम्यान सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणास सक्त मनाई। जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांचा आदेश। राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम घोषित केला असून या घोषणेपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीत सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याअंतर्गत कडक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी दिले आहेत। भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामीण भागात निवडणुकीच्या कालावधीत होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स किंवा भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे। परवानगीची मुदत संपल्यावर सदर जाहिराती तात्काळ काढून इमारती व मालमत्ता पूर्ववत स्थितीत आणणे आवश्यक आहे। या निर्देशाचे उल्लंघन केल्यास ते सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण मानले जाईल व संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। या आदेशानुसार निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील कोणतीही शासकीय किंवा निमशासकीय सार्वजनिक मालमत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रूप करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। सदर आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जारी करण्यात आला असून तो दिनांक 3 डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अंमलात राहील।